कधी रिजेक्शन तुझ्या वाट्याला आलंय? खूप खूप वेळा. खूप अशा फिल्म्स आहेत की ज्या मला असं वाटत होतं मी करीन पण मी केलं नाही. पहिलंच रिजेक्शन असं नाही पण हां म्हणजे असे खूप ऑडिशन्स होते. पण मला आठवणारं एक सांगते. मी पवित्रेशदा करत होते आणि मला कळलं की कायपोचे फिल्म म्हणजे पवित्रेशदा आय थिंक झालं होतं आणि सुशांतला कायपोचे फिल्म मिळाली होती. आणि मला एका कास्टिंग डिरेक्टरचा फोन आला की तुम्ही पण तुमचे फोटोज पाठवा आणि ती कायपोचेमध्ये जे गुजराती त्याच्या सुशांतच्या बहिणीचं कॅरेक्टर ते गुजराती राईट. तर त्याच्यासाठी तुम्ही फोटो पाठवा आणि मे बी तुझं एक ऑडिशन पण पाठव ज्याच्यात तू गुजरातीत बोलते कारण ती गुजराती मुलगी होती. तर मी असं मस्त छान गुजरातीत बोलून छान ऑडिशन पाठवलं. त्यांना सगळ्यांना ऑडिशन पण आवडलं. ते म्हणाले ऑलमोस्ट झालं आहे तुझं हे सगळं आणि मी खूप वाट बघितली लागले. 1-2 महिन्यानंतर मला फोन आला की नाही झालं तुझं सिलेक्शन बिकॉज त्यांना कुठली तरी गोरी मुलगी हवी. आणि माझं असं की ओके चला हा स्ट्रगल हे रिजेक्शन. तर हे मला आठवतंय आवर्जून की कुठल्या कारणामुळे रिजेक्शन मिळू शकतं हे तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे.